भारताची गान कोकिळा गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना महाराष्ट्र सरकारनं आता म्युझिकल ट्रिब्यूट दिलेला आहे। मी सध्या हँगिंग गार्डनच्या मागच्या रस्त्यावर आहे। हा रस्ता आपण पाहतोय की बाबुलनाथहून थेट हाजी अलीच्या दिशेने जातो आणि त्याच्यामध्येच पाटकर रोडवरती ह्या अशा पद्धतीनं एक वॉल आर्ट तयार करण्यात आलेला आहे। म्युझिकल वॉल तयार करण्यात आलेला आहे आणि लता मंगेशकर यांना एक ट्रिब्यूट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मेरी आवाज ही पहचान है असं म्हणण्यात आलेलं आहे। त्यासोबतच भारतरत्न जे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत आणि संगीतासाठी त्यांचं असलेलं प्रेम, त्यांची असलेली साधना या म्युझिकल वॉल आर्टच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे। त्यांचं लहानपण दाखवलं आहे, लहानपणानंतर त्यांचा जो संघर्ष आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि मोठे झाल्यानंतर त्यांचा जो प्रवास आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना थेट सरस्वती मातेचंच एक रूप म्हणून या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। ही जी वॉल आहे ती सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक एक करून महाराष्ट्र सरकार असे विविध उपक्रम आयोजित करते आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी या सगळ्यांचं उद्घाटन करण्याची एक फार मोठी जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये असेच काही महत्त्वाचे जे वॉल आर्ट आहेत ते सुद्धा महाराष्ट्र सरकार प्रदर्शित करणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।